ओ बाबा, आज माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी 2 शब्द बोला बरं. त्याच्या आयुष्यात भोसरा द्यायच्या. माझ्या डिअर मित्रांनो, पावसाळा वाढत चाललाय, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. कारण डोळे पुसायला लय जण येतील, पण तुमचा शेमूड पुसायला एक पण पोरगा येणार नाही. त्यामुळे काळजी घ्या. यू या वर्षीपासून एक नवीन ऋतू सुरू झालाय वाटतं. दिन को उन्हाळा, रात को पावसाळा, सुबह को थंडाळा आणि अधून मधून असा ढगाळा. हा यू माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको. माझे सगळे मित्र आहेत लय भारी. आमच्यामध्ये नसते थँक्यू आणि सॉरी. किती जरी आमचे भांडण झाले तरी तुटत नाही बरं का आमची यारी. अशीच आमची एक वेगळीच दुनियादारी. हा यू सरकारने जशी लाडकी बहीण योजना काढली तशीच एक लाडका भाऊ योजना काढा. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिल्यात, लाडक्या भावाला 300 रुपये द्या. म्हणजे लाडक्या भावाचं रिचार्ज तरी भागन. द्या 300 रुपये. हा मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री मुलांसाठी पण काढा. रात में जागने वाला हर कोई लड़का आशिक नहीं होता. काय काय आमच्या सारखे सिंगल पोरं पण असतात जे रात्रभर नुसते रील बघत असतात. 1.5 GB डाटा ओव्हर. यू बाई गं कुचली माझी बांगडी, बांगडी, बांगडी. आयुष्याच्या वाटेवर आपली मैत्री अशीच निभावशील ना, जास्त काय मागत नाही रे मित्रा. फक्त तुझी आयटम एक दिवस मला गाडीवर फिरायला देशील ना. भुर्र. आमच्या घरातले सकाळी सकाळी गुड मॉर्निंग नाही बोलत, पंखा बंद करतात आणि बादलीभर पाणी अंगावर टाकून निघून जातात. आमच्या घरचा पॅटर्न लय वेगळा आहे. आता पावसाळा सुरू झालाय. नवीन लग्न झालेले कपल लोणावळ्यात जातील, कोकणात जातील, महाबळेश्वरला पण जातील. पण आमच्या सारखे सिंगल पोरं इथंच पावसात भिजायचं, आजारी पडायचं. यू आयुष्यामध्ये सगळं काय करा, पण एखाद्या पोरीवर विश्वास काय ठेवू नका. असला घाण घोडा लागतो बर का. मला लागलाय, तुम्हाला लागू नये म्हणून तुम्हाला सांगतोय. हा यू सोड की तुझ्या यायचं. अरे तू जगतो पोरींच्या पैशावर आणि ताव देतो स्वतःच्या मिशावर. पटतंय का तुला पोरींचा बैल भाड्या? अरे जा. आया बाया नो करू नका कालवा ग, रडतो परशुराम पाना तुम्ही हलवा ग, रडतो परशुराम पाना. माझा मित्र जेव्हा कोणासोबत तरी भांडण करायला जातो ना, तर असेच गाणे म्हणतो. खलनायक हूँ मैं, ऐ प्यार क्या मुझे को क्या खबर, बस यार नफरत के लायक हूँ मैं. टुटुम टुटुम टुम. आम्हाला ना पोरगी पाहिजे ना त्या पोरीचं प्रेम पाहिजे. आम्ही तर बेवडे माणसं आहे हो. आम्हाला फक्त देशी पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ फुल फकाट. यू असं वाटायला लागले कुठेतरी कोरड्या विरीत जाओ आणि जीव देऊन यावं. सिंगल झालोय आणि वरनं अशी व्हिडिओ यायला लागले. काय सांगाव, जगणे मुश्किल झाले हो. लय अवघडे ढकलावर. आयुष्यामध्ये बुद्धिबळातल्या वज्रासारखा एकतरी भाऊ पाहिजे. राजेवर संकट आलं ना तर कुठनं पण चाल करत आलं पाहिजे. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट. मी काय म्हणतोय भावांनो, ज्या पुरींनी 4-5 पोरांना चुना लावलाय, जर त्याच पुरींनी तुम्हाला हळद लावली तर तुम्हाला कसं वाटन? कसं वाटन? यू काही सांगू मेरी बरबादी घे. मोसम आहे मस्ताना, पण कधी तुझ्यासारखा येड धावा मित्र सोबत असताना जाईन तिथं नुसते येडे चाळे. खरंय का नाही? हा यू
काय होती तिच्या ओठावरची लाली मला नंतर कळलं विमल खात होती आई घाली नुसती पाचपत ठोकायची कुठवी. फीस पण मीच भरायची अभ्यास पण मीच करायचा शाळेत पण मीच जायचं वर्ण नापास पण मीच व्हायचं. अशी कशी एज्युकेशन सिस्टीम डोकं हँग करून टाकलंय सगळं वाटलं झालंय माझं. येऊ सगळं आमचंच बघून कॉपी करायचं वर्ण आम्हालाच नावं ठेवायचे. जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवा. कर यू दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक. माझा मित्र जेव्हा प्रेमात पडतो ना तर असेच गाणे म्हणतो 1 2 3 आजकालचे लहान लहान पोरं शाळेमध्ये जायच्या वयामध्ये आणि जेव्हा आमच्या शाळेत जायचं वय होतं तेव्हा आम्ही काय करायचो बघा. बड्डे आपल्या भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. प्रत्येकाच्या बड्डे पार्टी मध्ये हाजीर असतो म्हणजे असतो. 50चं पेट्रोल टाकून अख्ख्या गावभर बोंबलत फिरतो. प्रत्येक पुरीच्या फॉलोइंग लिस्ट मध्ये दिसतो म्हणजे दिसतो. अशा माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लव यू माझ्या दोस्ता. हॅपी बर्थडे टू यू जानू हॅपी बर्थडे टू मी काय म्हणतोय भावा लग्न करायला एवढा पण उशीर नको करू. तुझ्या हातावर मेहंदी लावायचं सोडून तुझ्या डोक्यावर मेहंदी लावा लागन. म्हातारा झालास तू म्हाताऱ्या. येऊ अय भावा ती गेली ना तुला सोडून मग काय दुसरी पाठवायची पण सॉरी बोलून तिच्या पुढं प्रेमाची भीक नाही मागायची कळलं का. चल तू गेली तर